महाराष्ट्रामध्ये असणारा त्यावेळेला एकच महात्मा होऊन गेला जयराम बाबा. स्वतःची इस्टेट विकली आणि तुम्हाला सांगतो गाडी घेतली. आणि त्यांचा पाईक म्हणूनच कोणाचे 1 रुपयाची वर्गणी नाही, बरं का, कोणाची 1 रुपया वर्गणी नाही, कीर्तन प्रवचन काही नाही दाम. हां, बाप इस्टेटमधून काय जो हिस्सा आला त्याच्यातून जयराम बाबांनी आणि मी 2च माणसं असणार महाराष्ट्र, बाकी सगळे वर्गणीची लोकांच्या दक्षिणावर त्यांचा कार्यक्रम चालेल. पण तसं नाही. बाबांच्या हे कधी तेवढं स्वप्नात मिळत होतं का? स्वप्नात असणाऱ्या जी गोष्टी कधी पाहायला मिळाली नाही ती जीवनामध्ये उपभोगायला मिळाली. आणि आम्हाला सुद्धा उपभोगायला मिळतं का नाही? आपल्याकडे काय होतं, बरड रान असणार तुम्हाला सांगतो काय नाही. पण आज या परिसरामध्ये जर फिरलं तर तुम्हाला सांगतो ऊसा बिगार पीक नाही बुवा. ही सगळी बाबांची कृपा आहे, बरं का, बाबांची कृपा आहे. बाबाचा पाईक म्हणून तुम्ही आम्हाला स्वीकारलेलं आहे, तुमचं मोठेपण आहे. तुम्हाला जेवढे धन्यवाद देईन तेवढं असणारं कमी आहे, पण मी त्या लायकीचा नाही. पण मला सुद्धा रात्रंदिवस दिवस वाटतं की हे मोठे संत ज्या ठिकाणी गेलेत ना त्या ठिकाणाचा कुठंतरी त्यावेळेला जीवनामध्ये स्पर्श व्हावा, जीवनात थोडा तरी, त्याच्यासाठी मात्र प्रयत्न चालू आहे माझे, बरं का. मी वैराग्यवान नाही, काही नाही, पण त्याच्यासाठी मात्र प्रयत्न चालू आहे. म्हणून नाही देखील ते मिळे अनुभोग सुखाचे सोहळे. म्हणले काय भोग मिळाले? अहो घरी आम्हाला ताक प्यायला मिळत होतं, पण इथं ताक सोडून द्या, इथं नवनीत असताना मिळायला लागलं. नवनीत असणारा म्हणजे तूप, दही, दूध अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी आम्हाला उपभोगायला मिळाल्या. घरी ताकाचे सरोवर आणि येथे नवनीताचे पूर. देवा आता तुझं चरण सोडून आम्ही आता कुठंच जाणार नाही, ही आमची संकल्पना आहे. आणि हा आमचा माणूस तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. तुझं पाय सोडून असणारा आम्ही कुठंच जाणार नाही. आणि भजनासारखा परमार्थासारखा या जगामध्ये कुठंच आनंद नाही नाही नाही. आपल्याला संसारामध्ये आनंद वाटत असेल पण तो आनंदाचा भास आहे, पण संसारात सुखाची गोष्ट पाहायला मिळत नाही, बरं का. संसारामध्ये सुखाची गोष्ट कोणाला पाहिजे? अहो संसारी जरी सुख जोडे, संसारी जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे. अन्न राज्य टाकून गेले थोडे, ते काय म्हणावे, ते काय वेडे म्हणावे. ते सर्वस्वाचा त्याग करून वनामध्ये निघून गेले आणि भगवत भजन केलं, बरं का. ते शाने का आपण शाने? ते शाने, मग आपण कोण? आपण कोण? पण आपल्याला कधी अशी उपरती होती का? घरदार सोडून कुठंतरी एकांतामध्ये जाऊन भजन पूजन करावा, नामस्मरणामध्ये करावा, कुठंतरी भगवत साक्षात्कार व्हावा, संतांची भेटी व्हावा, काशीनाथ बाबा येऊन असणारा प्रगट होऊन आपल्याला भेट द्यावा. आणि जर का क्वचित काशीनाथ बाबा प्रगट झाले आणि तुमच्या पुढं आले तर तुम्ही माणसांना काशीनाथ बाबाला हेच काशीनाथ बाबा आहे, अरे बिहून पडसान गाभार सहान बाबा, बरं का. आपली ती लायकी नाही. पण भजन करणं तर हे आपलं आहे का नाही? ते आपण भजन करणं हे तर आपल्याला कळतं का नाही? रोज असणारं कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, कथा ऐकतो, पण भजनावर सतत असणारा त्याचा धारा पाहिजे. बस कळायला पाहिजे. संसारात सुख नाही त्याच्यात राहायचे, पण त्याच्यामध्ये राहून असणारं भजन सोडायचं नाही. बस नामस्मरणाचा सपाटा सुरू करायचा. नामस्मरणाचा सपाटा सुरू केला नाही काशीनाथ बाबा बता आलं तर काशीनाथ बाबाचं तरी हो का नाही? बरं का, काशीनाथ बाबा नाही होऊ द्यावं, काशीनाथ बाबाचं तरी होता येईल ना. त्याच्यासाठी असणारा प्रयत्न करावा. म्हणून हे ऐश्वर्य, एवढं परमार्थाचं ऐश्वर्य आहे ना, हे परमार्थाचंच मिळणार नाही, संसारामध्ये काही मिळणार नाही. हे भगवंताच्या सानिध्यामध्ये, त्याच्या कथा कीर्तनामध्ये, भजनामध्ये जो आनंद मिळून त्याच्या संगतीमध्ये आनंद मिळून तसा आनंद या जगामध्ये नाही. हेच तुकोबर आहे. सांग तुझी संगती काय मिळत? बरं का, आप्पा महाराज, परत सोनवणे महाराज, दत्ता महाराज, उगळे महाराज, हे उद्धव महाराज, या महाराजांच्या
आमचे माणिक महाराज, ही सगळी मंडळी आहेत ना, काही मंडळी अशा चाली आम्हाला तिकडे मिळत नाही बा. तिकडे काय मिळून ऐकायला सांगित नाही बरं का. टाकून काय वाकून टाक चढा काय नसतं, काही नको नको त्या गोष्टी ऐकायला मिळते. पण अशा गोष्टी कुठून कल्पनेतून काढल्यात काय कळत नाही. एवढं संत वाङ्मय सागरासारखं पडले, त्याला कुणी स्पर्श करीना. आणि काय एक झोका दे बाळाला. हे पंढरपुरामध्ये वाटाची चाला ऐकली. विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नावाने सर्वथा, देवाचे चरित्र नावाने सर्वथा, देवाचे चरित्र नावाने सर्वथा, देवाचे चरित्र नावाने सर्वथा. विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोडवाटी. पूर्वार्ध काय? देवाचे चरित्र, देवाचे चरित्र नाठवे सर्वथा आणि विनोदाची कथा गोडवाटी. विनोद म्हटल्यानंतर आपल्याला उकळे फुटतात बा. बरं का. आणि वैराग्यमात त्याचे असणारे चरित्र आपल्याला ऐकू वाटत नाही. ते नाही आवडत, आपल्याला आवड नाही. बरं का. ते ऐकणार. रडते माझी बाळताने समजाविता राहीन, एक धोका दे बाळाला. वाटाणे ऐकले. काय चाली कुठून राहिल्यात काही कळत नाही बा. बरं का. बरं का. त्याचा भाव काय असू द्या, त्याच्याबद्दल काय नाही. परंतु मला सांगतो, अशा बिभत्स चाली, असं बिभत्स वातावरण वारकरी संप्रदायामध्ये पाहिजे नाही. पण आता काय तोच भरणा जास्त झालेला आहे. आज आमच्यासारखेचं कोण ऐकते आणि कोण हे लोक लई शानपणा सांग. आपलंच गोड पुढं थांबडलं आहे. आपल्या गोष्टी कोणी आपण बसायचे, बाबा तुमचा बाप मोठा मी मोठी, आम्हाला काही कळलं नाही. पण वाणीला संत वाङ्मय असून कधी मला सांगतो, जिथे वाचा विसवे ती संत कथा. बरं का. जिथं वाणीला आराम मिळेल ते संत वाङ्मय असावं. दुसरं बाकी फालतू काय करायचे. गोपाळ भगवान परमात्म्या बरोबर गेले, आनंद लुटला. आणि एवढा आनंद मिळाला त्यांना, आनंद तसा जगात पुढे मिळाला नाही. आणि मग ते भगवंताला म्हणू लागले, देवा तुझ्या संगतीवर गेलो म्हणून एवढा आनंद. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. संगत फार महत्वाची. बरं का. एखाद्या वाईट माणसाची थोडी क्षणभर जर संगती जर झाली तर जीवन असणारं बर्बाद होतं बा. बरं का. चांगल्या माणसाची संगत झाली तर माणूस म्हणत असतो नराचा नारायण होईल बा. बरं का. नराचा नारायण होईल. उच्च स्थितीला त्याची अवस्था जाऊन पोचल चांगल्याची संगत. पण दुर्जनाची संगती केल्यानंतर जीवनाचं पतन होईल. नराचा नारायण नाही होईल, नराचा नराधम बनून बा. बरं का. नराचा नारायण होणार नाही, नराचा नराधम बनेल. पण भगवान श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये गोपाळ गेले, सर्वस्वाचा त्याग केला आणि अखंड भगवंताचं भजन आणि परमात्म्याचं सुख ते जीवनामध्ये असणारं त्यांना उपभोगायला मिळेल. केवढं मोठं त्यांचं भाग्य असेल. त्यांच्या भाग्याला भारावर आहे. एका भगवंता व्यतिरिक्त त्यांना जगातली कोणतीच गोष्ट आवडत नव्हती. बस एकच धरला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. बोलायचं असलं तर बोला, काय बोलण्याची नाही. आता देवाविन काही बोलावा विठ्ठल. त्या चाली पुढं ऐकायला मिळायचं. त्याचा दुष्काळ पडलाय. शांत रसातल्या वैराग्य निर्माण होणाऱ्या चाली
गोड कानाला वाटत्यात अशा चाली ऐकायला मिळत नाही. कारण चालीची लोक इथं कशा चाली आवडतील अनेक चालीची. बरं मला काय सांगायचे की भगवान परमात्म्याची संगती गोपाळांनी केली, त्यांचं असणारे त्यांना सुख मिळालं. बरं का, आपण संगत करायची असली ना चांगल्याची संगत करा. एखाद्या व्यसनी माणसाची संगत क्षणभर जर केली, ही व्यसनं लागली तुम्हाला जडली कशी हो. एका जनार्दनी दुर्जनाचा संग तेने होय भंग भाविकाचा, तेने होय भंग भाविकाचा. एका जनार्दनी दुर्जनाचा संग तेने होय भंग भाविकाचा, तेने होय भंग. एका जनार्दनी दुर्जनाचा संग आणि तेने होय भंग भाविकांचा. भाविक किती जरी भाविक असला, थोडा संगतीला गेला ना तुम्हाला सांगतो पतनाला गेले वेगळं राहणार. बरं का, आता जास्त लोक तुम्हाला सांगतो व्यसनाधीन का झाली एवढी, ही संगतीमुळं झाली. बरं का, संगतीमुळं झाली. 4 दिवस व्यसनाच्या संगरा, व्यसनी माणसाच्या संगतला. वैशता चोराची संगती तैशी होय बुद्धी, एकताची चिंधी मन धावे, एकताची चिंधी मन धावे, एकताची चिंधी मन धावे. वैशता चोराची तैशी होय बुद्धी, देखताची चिंधी दुर्जनाची संगत झाल्यानंतर तुम्हाला सांगतो जीवनाचं पतन होतं बा. माणसं व्यसनाच्या एवढी अधीन काय गेली, संगतीमुळं वाया गेली. तुम्ही व्यसनाचा दुष्परिणाम कधी पाहिला का? बरं का, बरं आपला किती खर्च होतो याचा तरी अंदाज कधी काढला का? मी एका ड्रायव्हर होता, जालन्याकडे गेलो. त्या म्हणलं किती वर्ष म्हणलं गुटखा खातो, म्हणलं 20 वर्ष. 500 रुपये तुम्हाला सांगतो गुटक्याला एका दिवसाचे लागते. हिशेब करा आता प्रत्येकाकडे मोबाईल. बरं का, अहो 2 कोटी गेलं ना त्याचं गणित बुवा. बरं का, 2 कोटी गेलं. पंढरपूरला गेलो, अशा महिला बसल्या होत्या आणि बसलो तिथं. म्हणलं एकांतात जाऊन बसव. ती एक महिला काय सांगितलं राहिली, म्हणले आपल्याला कुठं घरी काय दान धर्मनं काय घडत नाही. म्हणली 10 किलो मिसरी आणली आणि ह्या लोकांना वाटीत बसली. बाई लय पुण्य केलं, तुला लोटांगण घाला. सगळ्या बायांची तोंड काळीच. भजन नाही, पुढं भजन काय चाललंय, मागं काय चाललंय काय नाही. मिसरी तोंडात घालायची आणि ते गपांदा मारायचे आणि पंढरपूरला जायचे. आणि घरदार सांगते मी नेहमी पंढरपूरला, कशाला पंढरपूरला काय सगळी घाण करून टाकली बुवा. बरं का, मी व्यसनाचा दुष्परिणाम किती आहे संगतीमुळं. बरं का, संगतीमुळं. आम्हाला कधी कधी म्हणतात बाबा तुम्ही चहा घ्या म्हणतात. मग तुम्ही सोडला का? अरे सुरुवातच केली नाही, ते सोडायचं काय कारण नाही. अरे व्यसन सुरूच करा नका. बरं का, कोणचंही व्यसन तुम्हाला सांगतो पतनाला कारणीभूत. बरं का, संसाराचा रास करणार आहे. त्या वस्तू आम्ही घरात घ्या ना, कुटुंब वस्तू खातील ना मस्तपैकी. पण लोकांना ते आवडत नाही. एवढी व्यसनाच्या अधीन लोक झाली, केवळ संगतीचा परिणाम. पण गोपाळ म्हणले भगवंता तुझ्या संगतीमध्ये आम्हाला जे सुख मिळालं ना ते या जगामध्ये कोण. तुझी संगती झाली आमची निश्चिंती. हे परमार्थाचे धडे तुम्हाला कुठं ऐकायला मिळणार आहे? संसाराचं ऐकायला मिळणार आहे का? व्यसन सोडा, अमुक करा, तमुक करा, चांगल्या मार्गाला लागा. आणि कळत नाही का कुणाला? अरे ज्याचं त्यांनी सुधारलं पाहिजे बा. एवढं का मार्गाला जाता, जीवन का बरबाद करता? शरीर एवढं मोलाचं आहे ते मिळणार नाही बा. बरं का, शरीर एवढं मोलाचं हे मिळणार नाही बा. पण ते भगवान परमात्म्याने आम्हाला फुकट दिलं, पण त्याची तुम्हाला किंमत कळा ना. नामस्मरण करायचे. नामस्मरणासारखी ताकद या जगामध्ये कुठं आहे का? नाथ महाराज म्हणतात जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही रे लोक. नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिती विदेहा. जेवढी नामाची शक्ती आहे ना तेवढं पाप या जगामध्ये नाही. राधी गुरुजींनी असणारं सांगितलं, म्हणले किती 41 असणारं तेवढं 40-41 असणारं प्रसंग त्यांच्यावर येऊन गेले. पण त्यांना तारले ही नामाची शक्ती. गावागावामध्ये प्रचार करून नामाचा असणारं तेवढ्याला प्रचार करतात, नामस्मरण करतात. किती तारखेला सप्ताह येतो? 7 तारखेला. आणि वांगीला
हा, मला वाटलं वांगीचाच आहे का काय हा मग हे आपलं गुरुजींचाच त्या सप्ताह आहे 7 तारखेला आहे ना पुढच्या महिन्यामध्ये लाड गुरुजीचा आहे हो लाड गुरुजीचा हा मला वाटलं वांगीला काही म्हणले तिकडे पेन इकडे पेन. लाड गुरुजीचा हा. नामस्मरण बरं, जपता आहे. नाम यज्ञ सप्ताह आहे. हा नाम यज्ञ आहे लाड गुरुजीचा आहे, लाड हा गुरुजी. 7 तारखेला आहे हां आम्ही प्रयत्न करणार ते म्हणले 1 दिवस द्या पण 1 दिवस तेवढा सगळे दिवस देऊ का काय आपलं तरी नुसतं बरं का त्यांना बी आपल्या मी पंढरा डोंगर कदम माऊलींनी सप्ताह केला त्यांनी तुकाराम सप्त्याची जबाबदारी माझ्याकडे दिली माझ्याकडे दिल्यानंतर तुम्हाला सांगतो त्या मंडपाची रेषा मी वळणली नाही हां कुणी कीर्तनं असो प्रवचनं असो आणि 1 दिवस एकाने फसून मला सांगितलं म्हणले मारुती बाबांनी तुम्हाला बोलावले मग नाईला जाणे तिथं मारुती बाबाचं दर्शन करण्यासाठी घेऊन हां म्हणलं काय नाही एवढं नामस्मरण चाले मुसळधार पावसामध्ये मोठ धरण म्हणजे किती हास्यास्पद आहे गोष्टी हां एवढा नामस्मरणाचा घोष चाला आहे नामस्मरण सोडून बाकी काही करू नये बस हे सगळं डोक्यातनं काढून टाका आणि जिथं असेल तिथं नामस्मरण करा मोकळ्या मनाने करा हां मला खात्री मात्र बरं का इथं सप्ताह झाला ना तुम्हाला सांगतो सगळी लोक आवर्जून जबाबदारी न्यायची ज्याच्या त्याच्या पारीला एकदम वेळेत उपस्थित राहायचे बस मस्तपैकी फराळ धरायचा नामस्मरणामध्ये दंग व्हायची हां संसारामध्ये एवढं दुःख झालेलं 3-3 तास भजन केल्यानंतर ते दुःख कोणाला जाणवलं का हो जाणवलं का हां परत घरी जाऊन असतात तेवढंच काम करतात ही ऊर्जा इथं मिळते भजनामध्ये मिळते म्हणून भजन कधी सोडू नका मला सांगायचं आहे भगवंताच्या सानिध्यामध्ये जेवढं सुख आहे ना तेवढं या जगामध्ये नाही म्हणून बाकी कोणाची संगत करू नका तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती ही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे सोहळे भोग सुखाचे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भगवंताच्या सानिध्यामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर सर्व जगातली भोग तुम्हाला सांगतो भोग ऐश्वर्याच्या गोष्टी तुमच्या पायापाशी लोटांगण घालतं बरं सर्व सुख तुमच्या पायापाशी लोटांगण घालीत असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे नामस्मरण करायला काय हरकत आहे बा अरे जगातली सर्व सुख आपल्याला लोटांगण घालायला मग भजन सोडून काय करायचे जेवढा मिळेल तेवढा भजन करा ना बस कामधंदा करा अनेक आपण प्रमाण ऐकलेले कामामध्ये काम काही म्हणा राम 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 जाईल भाऊ श्रम सुख होईल दुःखाची या गोष्टी नुसती ऐकून नाही जमत बा ऐकायचं नाही
बस भजन करायचं. हां, का करायचं? कारण ज्या गोष्टी कधी पाहायला मिळत नव्हत्या त्या गोष्टी आपल्याला उपभोगायला मिळेल. नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळी. आता तुम्हाला सांगतो, काशीनाथ बाबांचं सानिध्य आपल्याला मिळाले ना, बरं का, या गावामध्ये कुणालाच काहीच कमी नाही. कमी आहे का? हां, कमी आहे का? जे पाहिजे असणार तेवढं मिळते ना. हां, नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळी. घरी जर पाहिलं तर काय होतं म्हणजे घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, एवढी सुख जर परमात्म्याच्या पायापाशी आपल्याला जर अनायाशाने प्राप्त होत असेल, मग त्याचं पाय का सोडायचे? हां, जरी त्यांना बाहेर काढून देण्याचा प्रयत्न केला तरी गोपाळ असणारं बाहेर जात नाही. त्यांना कळालंय की भगवंताच्या चरणापाशी सुख आहे, ते सुख आम्हाला मिळणार नाही. देवा, आता तू आम्हाला बाहेर पाठवायचा प्रयत्न करू नको, आणि किती जरी पाठवलं तरी आम्ही तुझ्या चरणाला सोडून कधीच जाणार नाही. शेवटपर्यंत तुका म्हणे आता तुका जे ऐश्वर मिळालं पण तिथे सुख नाही मिळालं. भगवान म्हणतात एवढ्या ऐश्वर्यामध्ये मी आलो पण तिथं मला जे गोपाळामध्ये जो आनंद होता ना, तो आनंद नाही. हां, भगवंताचा परिवार पाहिला तर केवढा मोठा, 1,61,000 मुलं होती निसती. किती? 1,61,000 मुलं होती. नातूपंतूचा हिशेब तेवढा, ती गणित डोक्यातलं काढून टाका. 56 कोटी यादव होते. धर्मधुरंधर असणारा सम्राट होते. एवढंच नाही, 16,108 काय होतं, मुली होत्या. मुली, प्रत्येक पत्नीला 1 मुलगी आणि प्रत्येक पत्नीला 10 मुलं. एवढा मोठा परिवार. हां, एवढा मोठा परिवार. पण भगवंताला वाटलं मला ज्या गोपाळाबरोबर जो आनंद आहे ना, तसा मला आनंद या जगामध्ये कुठं 56 कोटी यादव होते. हां, म्हणले भगवंताने विचार केला, जर हे माझं कुळ जर मागं जर ठेवलं तर हे उन्मत्त होऊन जगाचा नाश करतील. म्हणून याची आसक्ती, सगळ्या गोष्टी सोडायच्या आणि यांना इथंच संपवायचं. हां, इथंच संपवून भगवान परमात्मा निष्काम बनले. हां, आणि एवढ्या मोठ्या परिवारामधून भगवान परमात्माने सहज लेलीने असणारं आपलं निजधामन गमन केलं. बरं का, निजधामन गमन केलं.
पण कशात आसक्त झाला नाही. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना जा म्हणले, जरा द्वारकेचं संरक्षण कर म्हणले. जरा उत्पात माजलेला आहे, हा पोरं जरा बिघडलेली आहेत. हा बिघडणारच, व्यसनाच्या अधीन झाली ती कोण नाही बिघडणार, बिघडणारच म्हणले. जरा त्यांचं शांतपण कर. भगवान परमात्मा निजधामाला जात असताना बुद्धवाला तत्त्वज्ञानाचं पूर्ण असणारं भांडार दिलं. दारुक जवळ आला. दारुकाला सांगितलं, म्हणले दारुका तू आता माझ्या काही येऊ नको, तू असं कर, मी असणारा हा लोक सोडून निघून चाललेलो आहे, तू द्वारकेत जा आणि लोकांचं शांतपण कर. म्हणले देवा मला कशाला पाठवतो, हां तिथं लोक काय माझा सत्कार करतील का? हां एवढा कुळाचा बुद्धमत झाला आहे, हां माझं स्वागत करणार आहे का? मला नको नको ते शिव्या देतील, मी जाणार नाही. जा तुला अर्जुन सहाय्य करणार आहे. अर्जुनाला मी गीतेचं तत्त्वज्ञान दिलेलं आहे म्हणजे. हां जा अर्जुन असणारं तुझं संपूर्ण शंका निरसन करीन. उद्धवा दारू क्षणामध्ये पाहत असताना आकाशामध्ये लगेच रथ उडाला. सगळी अयोध्यासहित असणारा भगवान परमात्म्याने आपली सर्व निजधामाला पाठवली. पाठवल्यानंतर दारुकाला द्वारकेत पाठवला. सर्वाचं शांतपण कर म्हणजे. हां आणि जाता जाता सांगितलं म्हणले, वज्रनाभ असणारा मुलगा आहे अर्जुना, त्याला राज्याभिषेक कर आणि तूही द्वारकेमधून हस्तिनापुराला जा. हां पण म्हणले तसं जाऊ नका, 2 मिनटं माझ्या काही. हां भगवान परमात्म्याकडे गेला अर्जुन आणि भगवंतानी मोकळ्या मनाने अर्जुनाला आलिंगन दिलं. आणि आलिंगन दिल्यानंतर जी अर्जुनाला शक्ती दिली होती ना, ती सगळी शक्ती परमात्म्याने काढून दिली. म्हणले जात. अर्जुन द्वारकेमध्ये गेला, वज्रनाभाला गादी बसवलं. द्वारकेमधून असताना परत मागं जावं लागला. मागं जात असताना गवळ्याच्या पोरांनी, तुम्हाला सांगतो भिल्लाच्या लोकांनी अर्जुनाला लुटलं. अर्जुन मनातल्या मनात विचार करायला लागला, अरे मी भगवान शंकर जे तर हरू काय, भगवान शंकराबरोबर मी युद्ध केलेलं आहे. हां एवढा मी गांडीव धनुर्धारी असणारा वीर, माझ्या बरोबर कोणीच आलं नाही. अरे विराट राजाच्या नगरीमध्ये असणारे सगळे एकट्याने पराजित केले. एवढी शक्ती माझी गेली कुठं, एवढी शक्ती गेली कुठं. म्हणून ऐका, तुम्हा आम्हाला जी शक्ती दिलेली ना ती देवाने दिलेली. हां तिचा उपयोग चांगला करा. हां आपली कवा शक्ती काढून घेईन आणि कवा हे करीन सांगता येणार नाही. हां त्याच्या शक्तीच्या बळावर उड्या मारा. हां ही दिलेली त्यानेही दिलेली. हां अर्जुनाची जशी तेव्हा मला पराजित झाला, मला सामान्य लोकांनी असणारा पराजित करावा. जेत संग्रामी हरू चिंतीला, निवांत कवचाचा ठाऊ पिढीला, तो पवाडा मी केला गंधर्वाशी. एवढा म्हणले माझ्यासारखा वीर या जगामध्ये कोण ठेव. अहो द्वारकेचं एवढं सैन्य सुभद्रा हरण करण्याच्या टायमाला आलं, पण एकट्या अर्जुनाने पराजित केलं होतं. हां बळीराम दादाला सुद्धा तेवढ्याला सांगितलं. भगवान श्रीकृष्णाने म्हणले जाऊ दे, कशाला त्या पोराच्या नदीला लागतं. हां अरे कृष्ण तुला चालणार नाही. हां त्याला काय करू, संन्याशी होऊन नेली, संन्याशी होऊन जणी चोरून नेली माझी भगिनी. हां संन्याचा जबीत घेऊन त्यात आला, माझी बहीण असणारी चोरून नेली. म्हणला दादा कशाला या भानगडीत पडता. हां मला तर कळाले म्हणले अर्जुनाने नाही म्हणलेली, सुभद्रेला म्हणले अर्जुनाने नाही हरण केली, अर्जुनालाच असणारा सुभद्रेने हरण केली. असंही होय, मग चला शांत होऊन. मग त्याची लीला आहे बरं का. तुम्हा आम्हाला जो शक्ती देतो तो परमात्मा, एवढं ऐश्वर्य असून तुम्हाला सांगतो, त्याला वाटलं मला जे गोपाळांनी जो आनंद दिला, जे मी गोकुळामध्ये जे निज सुख भोगलं, असं सुख मला या जगामध्ये कुठं मिळणार नाही. त्या गोपाळांची संगती, त्यांचीच भक्ती. हां बरं का. करती नामाचे चिंतन आणि गडी कानोबाचे ध्यान. भगवंता व्यतिरिक्त दुसरा विषय त्यांच्या अंतःकरणात नव्हता. असा आनंद त्याने आपल्या जीवनामध्ये लुटला. म्हणले देवा आता तुझं पाय सोडून आम्हाला जाण्याची इच्छा नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही, देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुकाराम तुकाराम.